जिसका डर था वही हो गया। ड्रायव्हिंग टाइम फक्त 1 मिनिट राहिलाय, जागा माहिती होती त्यामुळे मी पटकन 1 मिनिटात इथं आलो, तेव्हा आपली पेनाल्टी पासून तर आपण वाचलो। आता इथून आपल्याला एक ट्रेन पकडायची, ट्रेन पकडून परत नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये। तर मी आता आहे जर्मनीमध्ये। पाठीमागल्या ब्लॉगमध्ये तुम्ही जसं पाहिलं की आपण अनलोडिंग करून सेम कंपनीचा रिटर्न माल भरला होता हंगरीचा। तर आपण लोड करून काल त्या कंपनीच्या बाहेरच झोपलो होतो आणि आता फ्रेश होण्यासाठी आपण एका पार्किंगमध्ये आलो आहे आणि मी सध्या जर्मनीमध्ये आहे। तर दाखवतो तुम्हाला जर्मनीची पार्किंग किंवा युरोपमध्ये पार्किंग कशी असतात। तर पाहू शकता अशा प्रकारचे ट्रकसाठी स्लॉट आहेत। हा जो लॉन्ग स्लॉट दिसतोय हा ओव्हरसाइज व्हेकलसाठी असतोय। हे टॉयलेट आहे, हे पार्किंग सरकारी आहे, एकदम नीट अँड क्लीन। टॉयलेट सुद्धा पाहू शकता किती साफ सुथरं, एकदम नीट अँड क्लीन, कुठेही तुम्हाला घाण सापडणार नाही, काही नाही। इथं पाणी भरण्यासाठी म्हणजे आपल्याला जे भांडी वगैरे धुवायची असेल, फ्रेश होण्यासाठी जे पाणी भरून घ्यायचं असेल ते इथं तुम्ही पाणी भरून घेऊ शकता। हे छोट्या कारसाठी पार्किंग आहे, इथं फॅमिली मेंबर वगैरे बसून आपला नाश्ता स्नॅक करू शकतात। प्रत्येक 10 ते 15 किलोमीटरला ही पार्किंग आहेत, ही पार्किंग सरकारी पार्किंग आहेत। युरोपमध्ये सगळीकडे तुम्हाला अशा प्रकारचं पार्किंग भेटेल। बघा किती स्वच्छ आणि सुंदर आहे, कुठेही घाण तुम्हाला सापडणार नाही। तर सगळ्या गाड्या गेलेल्या आहेत सकाळी, आपापली इथून रेस्ट कंप्लीट करून गेलेले आहे। आपण कंपनीमध्येच झोपलो होतो, फ्रेश होण्यासाठी इथं थांबलो आहे, फ्रेश झालो आहे। आता आपली ट्रिप चालू आहे जर्मनी ते वापस हंगरीला चाललो आहे आपण। चला तर सुरू करूया प्रवास। आपण पोहोचलेलो आहे प्राग या सिटीमध्ये। तर आपल्याला ट्रॅफिक लागलेला आहे, नेहमी ट्रॅफिक असतं इथे, का तर खूप मोठी सिटी आहे, चेक रिपब्लिकची राजधानी आहे, त्यामुळे इथं ट्रॅफिक हे असतंच। आता गेली अर्धा तास झाला ट्रॅफिकमध्ये, पाहूया अजून किती वेळ लागतोय ट्रॅफिक पूर्ण व्हायला। आपण आता 3 तास 14 मिनटं गाडी चालवलेली आहे, आपल्याकडे 1 तास 16 मिनटं राहिलेले आहेत आपल्याला। त्यानंतर 45 मिनटाचा ब्रेक कंपल्सरी आहे, तो घ्यायचा आहे। बस या ट्रॅफिकमधून बाहेर पडलं पाहिजे। या ट्रॅफिकमधून बाहेर पडलं की आपण एखादं पार्किंग शोधून आपण तिथं ब्रेक घ्यायचा आहे 45 मिनटाचा, आणि त्या 45 मिनटात आपण जेवण पण करायचं आहे। आता लगभग जेवायचं टाइम संपलेला आहे, पण आता ऑप्शन नव्हता। सकाळचं जेवणच आपण आता 4 वाजता केले, का तर ट्रॅफिकमध्ये भरपूर टाइम गेला आणि आपली ड्राईव्ह झालेली आहे बघा 7.5 तास ड्राईव्ह झालेली आहे। आता पुढे एक बोर्नो म्हणून सिटी येणार आहे, पाठीमागल्या ब्लॉगमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं। तिथं आता ट्रॅफिक लागेल, त्यामुळे त्याच्या आधीच आपल्याला पार्किंग शोधलं पाहिजे, का तर आपल्याकडे 7.5 तास झालेत, म्हणजे आपल्याकडे 1.5 तास फक्त ड्राईव्ह राहिलेले आहे। या 1.5 तासात आपल्याला पार्किंग शोधायची आणि इथं चेक रिपब्लिकमध्ये पार्किंग खूप कमी मिळते। तिथंच गाडी रस्त्यावरतीच लावल्या, हा मेन रोड आहे। ॲक्च्युली आई अनऑथराईज आहे, असं लावू शकत नाही, पण बाकीच्यांनी लावले, तर आपण पण गाडी लावल्या आणि लावतात गाडी, का तर चेक रिपब्लिकमध्ये पार्किंगचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे। 4-5 गाड्या लागलेल्या आहेत, त्या 2 आहेत माझी, 1-3 आणि ही एक गाडी लागलेली आहे। हा मेन रोड आहे, आपल्याला ह्या साईडला जायचं आहे। आपण इथून गाडी आत घेतलेली, टर्न मारून इथं लावलेली आहे। ॲक्च्युली हे तर असं चालत नाही, पण आपण लावलं आहे, आता ऑप्शन नाही, का तर जे ट्रॅफिक आहे लागतंय, जो एरिया पुलाचं जिथं काम चालू आहे ते आता पुढे 1-2-3 किलोमीटरवरूनच ट्रॅफिक लागायला चालू होतं आणि आपलं टाईम संपत आला। आपल्याकडे फक्त 1 तास राहिला आहे, 1 तासात आपण पार्किंग म्हणजे ते ट्रॅफिक आहे जे पार करून जाऊ शकत नाही। सकाळचे वाजलेले आहेत 3
आपण आपली ड्युटी चालू केलेली आहे. आज आपल्याला अनलोड बी करायचं आहे आणि लोड बी करायचं आहे. पुढं ट्रॅफिक लागणार होतं, त्या एरियाच्या पाठीमागं आपण इथं थांबलेलो आहे आणि इथं झोप घेतलेली आहे. तर आपलं अदर वर्क लावलेलं आहे. 12 मिनटं झालेलं आहे. बाहेर अजून अंधारच आहे. सकाळचे वाजलेले आहेत 3. बिलकुल हायवे शेजारीच आपण थांबलो होतो. तर ड्युटी आपण केलेली आहे चालू. निघूया इथून पुढं. आता आपल्याला ट्रॅफिकचा एरिया लागणार आहे. पाहूया तिथं ट्रॅफिक आहे का नाही, ती कळेलच. इथून आता ती 50 किलोमीटर अंतरावरती आहे. बाहेर बिलकुल अजून अंधार आहे. 3:15 झालेले आहेत. अजून आपलं अनलोडिंग लोकेशन 515 किलोमीटर आहे. आज आपलं अनलोड ही आहे आणि लोड ही आहे. मॅनेजरची अपडेट आपल्याला संध्याकाळीच आली होती. भाई साहब, वाचलेलो आहे आपण. लकी आहे, ट्रॅफिक नाही लागला आपल्याला. बिना ट्रॅफिकचा आपण बाहेर पडतो. हीच ती जागा आहे जिथे ट्रॅफिक 4-4.5 तास लागते. मागल्या वेळी 4.5 तास ट्रॅफिक लागलं. तर आपल्याला लॉटरी लागलेली आहे, त्यामुळे आपण बिना ट्रॅफिकचं बाहेर पडत आहे. आज तो पॉईंट आहे जिथे 4.5 तास ट्रॅफिक लागते. या पॉईंटवरतीच आज डिपेंड होतं की आज आपला अनलोड होणार की नाही होणार. तर आज 99% गॅरंटी आहे आपल्याला की आज अनलोड होणार आपलं. इकडं या साईडला ब्रिज बनायला लागले. अंधार आहे त्यामुळे दिसत नाही. इकडं ब्रिज बनायला लागले दोन्ही साईडला मोठं. हे इकडं लिहिलेलं आहे ब्राटिस्लावा. हीच ती जागा आहे जिथं ट्रॅफिक लागते. आज दोन्ही साईडला नाही, त्यामुळे सकाळी लवकर उठून निघालेल्याचा फायदा झाला. मजा आ गया भाई, मजा आ गई. लगभग 2 तासाच्या प्रवासानंतर आपण पोचलोय स्लोवाकियामध्ये. तर युरोपमध्ये बघा मित्रांनो, समोरून गाड्या येतात. एका सुद्धा गाडीची तुम्हाला लाईट म्हणजे हाय बीममध्ये दिसणार नाही. सगळ्या लो बीममध्ये. जिथं कोणी गाडी हाय बीम म्हणजे अप्पर डिपरमध्ये चालवत नाही, खाली लाईट मारूनच गाडी इथं चालली जाते. लो बीमच इथं वापरली जाते. हाय बीम जर लावली, कॅमेरा समोर आला तर त्याला फाईन आहे. त्यामुळे इथं हाय बीममध्ये कोणी गाडी चालवत नाही, ओनली लो बीममध्ये. सकाळपासून 4 तासाचा ड्राईव्ह झालेला आहे. 45 मिनिटाचा एक ब्रेक पण आपण घेतला आहे स्लोवाकियामध्ये. आता आपण आलो आहे हंगरीमध्ये. सकाळ बर्नोमध्ये तर आपल्याला ट्रॅफिक लागलं नाही, पण इथं हा M1 रोड आहे. या M1 रोडला ट्रॅफिक लागतं. तर बहुतेक ट्रॅफिकची तयारी सुरू झाली असं वाटायला लागले. जसं आपल्या इकडं घोडबंदरला किंवा ठाण्यामध्ये जसं ट्रॅफिक लागतं, तसं इथं सुद्धा काही आम्हाला रोड माहीत आहे की ज्याला ट्रॅफिक लागतंच लागतं. तर आलोय हंगरीमध्ये आल्यानंतर असं वाटतं की आपल्या गावात या आपल्या काय म्हणतात त्याला देशात आल्यागत वाटते. का तर इथं आपण भरपूर टाइम स्पेंड केलाय, त्यामुळे इथं पोहोचल्यानंतर असं वाटतं की आपल्या घरी आल्यासारखं वाटतंय. आता पुढे एक पॉईंट आहे, तिथं रोडचं काम चालू आहे. त्या ट्रॅफिकमधून जर आपण सुटलो तर आपण आज अनलोडिंग आणि लोडिंग करू शकतोय. मॅनेजरचा सकाळीच मेसेज आलाय. आता वाजलेत 9 वाजलेत. त्याचा 8:30लाच मेसेज येऊन गेलाय किती वाजेपर्यंत अनलोड होईल. त्याला सांगितलंय मी बाबा की ट्रॅफिकवरती अवलंबून आहे. ट्रॅफिक जास्त नाही लागलं तर अनलोडिंग होईल. तर पाहूया काय होत आहे. जिसका डर था वही हो गया. ट्रॅफिक लागलेला आहे. लगभग 48 किलोमीटर आता ट्रॅफिक असणार आहे. म्हणजे लगभग आपले 4-4.5 तास जाणार आहेत. आपल्याकडे टाइम राहिलेला आहे 5 तास 53 मिनिटं. 3.5 तास लागले आपल्याला ट्रॅफिकमधनं बाहेर पडायला. बस आता इथून एक राईट टर्न घेतला की आपण हा रोडमधून बाहेर पडतो. 1 किलोमीटर राहिले आहे कंपनी. छोटंसं गाव आहे. आलोय कंपनी जवळ. आपण मागची ट्रिप इथूनच लोड करून गेलो होतो, त्यामुळे आपल्याला एकदम परफेक्ट माहीत झाली कंपनी. मागची ट्रिप आपण इथूनच लोड करून गेलो होतो जर्मनीसाठी. आणि आताही आपण जर्मनीतूनच लोड करून इथं चालू आहे. ही कंपनी आहे ZF.
ही गेट आहे, जाऊया एंट्री करूया, काय म्हणतात बघूया. ही कंपनी रजिस्ट्रेशन. आपण आलोय कंपनीच्या आतमध्ये. आपल्याला हा डिव्हाइस दिलेला आहे. या डिव्हाइसवरती मॅप पण आहे, कुठं आपल्याला पार्क करायचे. आपण आपल्या जागेवर पार्क केल्या आणि या डिव्हाइसवरतीच मेसेज येईल की आपल्याला कुठं गाडी अनलोड करायची आहे, कोणत्या गेटला जायचं आहे. ह्या डिव्हाइसमध्येच त्याचं लोकेशन आणि इथं खाली रॅम्प नंबर येईल. बस 2 सेकंदातच त्यांचा मेसेज आला. गेट नंबर 2ला जायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे मेसेज येतो. ड्रायव्हिंग टाइम फक्त 1 मिनिट राहिलाय. पळत गाडी कंपनीत बाहेर आणून गाडी बंद केली पहिली. 1च मिनिट राहिलाय फक्त. गाडी आणून कच्च्या पार्किंग मध्ये लावली. 1च मिनिट फक्त राहिला होता माझा ड्युटी टाइम सपाय. गाडी कुठे लावली बघा, ही कंपनी आहे. तर 1च मिनिट, 1 मिनिटासाठी आता लगभग इंडियातले 75,000 रुपये द्यायला लागले असते. व्हायलेशन जर झालं असतं तर 750 युरोचा फाईन आहे. आज शेवट केला भावाने भाऊ, शेवट 1.5 वर्षात अजून कधी व्हायलेशन नाही. आज फर्स्ट टाइम वाला जर असतं. फक्त 4 मिनिटं राहिली होती गेट पाशी. गेट मधनं 4 मिनिटात गाडी इथं आणली. आलं 0-0. हे बघा 0-0 झालं, संपलं ड्रायव्हिंग टाइम. ॲक्च्युली लास्ट मिनिटात आपण इथं आलो आणि इथंच मागल्या वेळी पण मी इथंच पार्क केली होती. मला जागा माहिती होती त्यामुळे मी पटकन 1 मिनिटात इथं आलो. आपल्या पेनाल्टीपासून तर आपण वाचलो. जस्ट हीच कंपनी आहे इथं, ही दिसते ही कंपनी आहे मोठी. त्यात इथं गेट आहे, तिथून आपण इकडं गेट आहे, इथून आपण असंच येऊन गाडी इथं कच्च्या ह्याच्यात पार्क. तर रात्रीचे वाजलेत 9:30 आणि आपण थांबलो होतो. तुम्हाला माहिती आहे कंपनीच्या बाहेरच 1 मिनिट राहिला होता. आपण एका पार्किंग नाही आहे, रोडकडेला कंपनीची जागा आहे, तिथं आपण थांबलेलो आहे. आणि आपण बनवतोय ऑमलेट परोठा. जसं एक खायचं आहे. सकाळी आपल्याला 7ला निघायचं आहे कंपनीसाठी. कंपनीमध्ये जायचं आहे आपल्याला काहीतरी ऑफिशियल काम आहे. ट्रेलर चेंज होणार होता, तो कॅन्सल झाला आहे. मॅनेजरनं सांगितले सकाळी बेसमध्ये आहे, म्हणजे आपल्या कंपनीमध्ये. तर जेवण वगैरे झालेलं आहे मित्रांनो. वाजलेले आहेत आता जवळपास 10:30. सकाळी आपल्याला निवांत जायचं. आपल्याला फक्त कंपनीतच जायचं आहे, तिथं जाऊन गाडी उभा करायची. उद्या आपली विकली रेस्ट चालू होणार आहे मंडेपर्यंत. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे वाजलेले आहेत 6:30 आणि आपण फ्रेश वगैरे झालेलो आहे. आपल्याला आता इथून ड्राईव्ह करून जायचं आहे बेसमध्ये. 147 किलोमीटर आहे. तर 1 तास 50 मिनिटाचा प्रवास करून आपण पोचत आहोत कंपनीजवळ. बस 2च किलोमीटरवरती आपली कंपनी. ही कंपनी आलेली आहे आपली. आता सगळ्यात पहिलं इथं यार कंपनीचं खूप सारे प्रोटोकॉल आहेत. डिझेल टाका, गाडी चेक करा, टायर चेक करा. तर हा पंप आहे, ही आमची समोर कंपनीचं ऑफिस आहे. सगळ्यात आधी इथं डिझेल टाकायचं आपल्याला. डिझेल AdBlue पूर्णपणे फुल करायचं आहे. हे समोर पंप आहे, समोर गेट आहे. हे इकडं ऑफिस आहे आमचं. इथं आता आपल्याला फर्स्ट डिझेल टाकून दोन्ही टँक फुल करून AdBlue फुल करायचं आहे. तर आपण डिझेल टाकायला चालू केलेलं आहे. हे अशा प्रकारचं कार्ड असते कंपनीचं आणि ही मशीन आहे. ह्या मशीनमध्ये स्वाईप करायचं, याचा पिन टाकायचा, गाडीचं किलोमीटर टाकायचं आणि पंप नंबर टाकायचा. डिझेल चालू आहे. तर डिझेल टाकून झालेलं आहे. आता आपल्याला जायचं आहे गेटच्या आतमध्ये. आता गाडीचं इन्स्पेक्शन होणार, गाडीचे सगळे फोटो काढले जाणार, त्यानंतर गाडीचं वॉशिंग होणार, त्यानंतर टायर चेक होणार. तर आज बहुतेक सगळं बंद आहे. गाडी काही चेक झाली नाही, टायर बी चेक नाही. गाडी आता बस पार्क करायचं, आपली संपली ड्युटी. सगळ्या पॉईंटवरून जाऊन आलो. सगळे पॉईंट आज क्लोज आहेत. आज सॅटरडे आहे, आज बंद आहे सगळं. टायर चेक पॉईंट पण बंद आहे, सगळंच बंद आहे आज. वॉशिंग पण बंद आहे. गाडी धुवायची होती ॲक्च्युली, आपल्याला गाडी घाण झाली होती. आता मंडे बघूया, मंडे मिळेल वेळ आपल्याला. मंडे आपण गाडी वॉश करूया. तर आपण कंपनीमध्ये आलो आहे, गाडी पार्क केलेली आहे. हे पाहू शकता अशी कंपनी आहे. खूप मोठे आहेत, थोड्याशाच गाड्या आहेत, अजून खूप मोठे हजारो गाड्या आहेत. ही गाडी पार्क केली. आता आपण आज आहे शनिवार, मंडेपर्यंत आपली बिलकुल रेस्ट आहे. मंडेला आपलं ऑफिशियल एक काम आहे. एक काम झाल्यानंतर आपल्याला परत अनलोडिंगला जायचं. ही कंपनी खूप मोठी आहे,
खूप म्हणजे खूप अशा हजारो गाड्या आहेत. तर आपल्याला एका ठिकाणी इथं पार्किंग मिळणंच मुश्किल असते. एका ठिकाणी पार्किंग भेटली. आपला एक महाराष्ट्राचा आहे वाशिम जिल्ह्यातला रिसोर्टचा, त्यांची गाडी ही आहे. शेजार त्यांनी जागा पकडून ठेवली होती माझी. गाडी कंपनीमध्ये पार्क केली, आंघोळ केली, जेवण केलं आणि आपल्या कंपनीच्याच बॅक साईडला 1-1.5-2 किलोमीटर अंतरावरती शॉपिंग मॉल आहेत. चाललो आहे तिथं. आपल्याला एक माउंट घ्यायचा आहे. तो माउंट कॅमेरासाठी मिळतो का तिथं बघायसाठी चाललो आहे. तेवढाच सोमवारपर्यंत वेळ मिळाला आहे, त्याचा वापर करून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला तिथून दुसरीकडे जायचं आहे. पण आधी तिथे कॅमेरा माउंट मिळते का बघून येऊया. तर आमच्या कंपनीपासून 1-1.5-2 किलोमीटर अंतरावरती आहे. पाहूया भेटते का तिथं. जाऊया तिथं, सर्च करूया. ऑनलाईन सर्च केलं पण आपण गाडीवरती गेल्यावर जरी ती आली डिलिव्हरी तर ती इथं घेणार कोण, एक्सेप्ट कोण करणार, परत आपण कधी वापस कंपनीत येतोय नाही येतोय काय माहिती. काय फिक्स नाही. इकडची ट्रिप मिळाली तर कंपनीच्या आसपासची असली तर आपण इथे येऊ शकतो, अदरवाईज आपण इकडं नाही येऊ शकतो. आपण आलो तो कॅमेराचं एक माउंट घ्यायला, पण काय आपल्याला भेटलं नाही. खाली हातच वापस जावं लागते. माउंट भेटेना झाले. ते ऑनलाईनच घ्या म्हणतात. आणि एक माईक बघायचा होता पण काय नाही भेटलं आपल्याला. इथं नाही आहे. तर आपल्या इंडियासारखं नाही. आपल्या इंडियामध्ये कसं सगळं मिळते. इथे यार छोट्या छोट्या गोष्टीसाठी खूप फिरावं लागते. आपल्या इंडियामध्ये काय कुठेही जावा, अगदी सायकलपासून फरारीपर्यंत लगेच आपल्या जवळच्या एका सिटीमध्ये मिळते. इथं तसं नाही. तर प्रत्येक गोष्टीसाठी एक प्रॉपर प्लेस बनवला आहे. ती गोष्ट त्या प्लेसमध्येच जाऊन मिळते. पण आता इथं आलो तरीसुद्धा इथं काय भेटलेलं नाही. एवढा मोठा मार्केट एरिया आहे हा, पण एकाकडे सुद्धा ते गोप्रोचं माउंट नाही. हा सॅटर्डे वीकेंड आहे त्यामुळं गर्दी खूप आहे. लोक सगळे रस्त्यावरतीच आहेत. नाही एवढी गाड्या आणि एवढी लोक अशी नाही दिसत इथं. खूप कमी. आपल्यासारखी कशी गर्दी असते तसं इथं गर्दी नसते. आज सॅटर्डे वीकेंड आहे ना, त्यामुळं प्रत्येक फॅमिली बाहेर पडल्या. गाड्याच गाड्या फक्त. बर्गर किंग आहे इथं. हे सगळे मोठे मोठे मॉल आहेत. समोर दिसत आहे ते शॉपिंग मॉल आहेत सगळे. पण सगळ्यात काय फिरता येणार नाही, एवढा वेळ आपल्याला नाही. अजून दुसरीकडे आपल्याला जायचं आहे. पेडिस्ट्रेशन वे म्हटलं की मग गाडी कोणती असू दे लगेच थांबते. ते गाडी थांबलीच पाहिजे. एक माणूस क्रॉस करत असेल तर गाडी थांबतेच इथे. तर त्या दुसऱ्या मार्केटमध्ये पण आपल्याला जायचं आहे. पाहूया. चाललो आहे मार्केटमध्ये. आपल्यासोबत आपले मित्र पण आहेत. कंपनी पाठीमागा दिसते तुम्हाला ती. सोमवारी निघायचं आपल्याला. त्यासाठी आपल्याला लागणारं किरकोळ सामान आहे ते आपण परचेस करायला निघालेलं आहे मार्केटमध्ये. बस स्टॉपवरती आलो आहे. हा बस स्टॉप आहे. ही समोरच आमची कंपनी. तर बस आलेली आहे आपली. बस आपल्याला तिकीट स्कॅन करायचं आहे आणि बसायचं आहे त्यामध्ये. ऑनलाइन में 5 हो जाए ना. आता इथून आपल्याला एक ट्रेन पकडायची. ट्रेन पकडून परत एक 8 स्टॉप जायचं आहे आपल्याला. तर आपण आलो एक बस स्टॉपपाशी. बोरारोस नावाचं. बोरारोस. समोर जाते आपल्याला अंडरग्राऊंड जायचं आहे. अंडरग्राऊंड स्टेअर घेऊन परत पलीकडे जायचं आहे आपल्याला. त्या तिथं जायचं. जी ट्रेन यायला लागली तिकडे जायचं आहे आपल्याला. ट्रेन आलेली आहे आपली. तिकीट स्कॅन करायचं आपल्याला. बसला पण आहे.
ट्रॅम्प आहे, याच्यातूनच आपण आलो होतो. या छोट्या छोट्या ट्रॅम्प असतात, या बिलकुल रोडवरतीच चालतात, म्हणजे रोड आणि गाड्यांच्या मध्येच. तर आपल्याला थोडंफार सामान घ्यायचं आहे. त्याच्यातच आपल्याला चिकन मटन घ्यायचं आहे आणि पावड्याचं एक पॅकेट घ्यायचं आहे, बस बाकी सगळं आपण घेतलेलं आहे. तर आलेलो आहे आपण मार्केटमध्ये. एक टर्किश मार्केट आहे, फक्त इथंच मटन मिळतं, बाकी कुठे भेटत नाही. हे म्हणजे तुर्कीचं शॉप आहे, म्हणून टर्किश शॉप म्हणलं जातं. तुर्किश शॉप आहे, मटन आणि चिकन. हे मटण घेतलं आहे, आपल्या मित्रांनी पण मटण घेतले. हे एवढं मटण अर्धा किलो आहे. हे अर्धा किलो मटण आपल्या भारतीय पैशामध्ये जवळपास 1440 रुपयाचं आहे. एवढं अर्धा किलो मटण 1440 रुपयाला आहे. तर हे आहे आपलं इंडियन शॉप, काश्मीर बाजार, बुडापेस्ट. तर इथं आपलं इंडियन ग्रोसरी, इंडियन जी किराणा माल म्हणतो ती सगळी इथं भेटते. चला तर जाऊयात. ट्रेन आलेली आहे आपली. खरेदी करून आपण पोचलो आहे आपल्या कंपनीमध्ये. आपल्याला सोमवारपर्यंत इथं रेस्ट घ्यायचे आहे आणि सोमवारी एक आपलं ऑफिसचं काम आहे ते करून आपल्याला निघायचं आहे. तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर अशा प्रकारचेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुमचा काय सुझाव असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. जय महाराष्ट्र मित्रांनो.